सामाजिक कार्यकर्ते अंजलीताई दमाने सध्या आमच्यासोबत आहेत. ताई, धनंजय मुंडेवर तुमचा ट्विट होता की दहशतीचे राजकारण, काय आहे संपूर्ण माहिती काय सांगणार? धनंजय मुंडेंचं दहशतीचं राजकारण आता संपलंय अशी ट्विट मी काल केलं आणि त्याचं कारण असं की बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार गेले असताना तिथे धनंजय मुंडे कुठेही दिसले नाहीत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, भाषणात अजित पवार म्हणतायत की इथे कोणाचे बड्या बापाचा बेटा असला तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होईल. तिसरा डायलॉग त्यांचा की आका असो बाका असो काका असो सगळ्यांवर कारवाई होईल. एकदा माफ केलं जाईल, दोनदा केलं जाईल, तिसऱ्या चौथ्यांदा जर झालं तर चौथ्यांदा थेट त्यांच्यावर मकोका लावा. ह्या ज्या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजाभाऊ मुंडे नावाच्या व्यक्तीला जे अजित पवार गटात घेतलं गेलं याचा अर्थ धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या कुटुंबाचं राजकारण आता संपलं. आता वंजारी समाजाला जवळ ठेवण्यासाठी राजाभाऊ मुंडेंना घेतलं गेलंय. पण या सगळ्या बोलण्यावरून आपल्याला दिसतंय की आता धनंजय मुंडे यांना कुठेही थारा मिळणार नाही. आणि म्हणून मी आज सकाळी बघतीये 7 वाजल्यापासून बातमी चालतीये की संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग मिळाला नाही. ही बातमी आली कुठून टपकली ते स्पष्टपणे अजित पवार धनंजय मुंडेंना बाजूला करतायत. म्हणूनच धनंजय मुंडेंनी थेट कार्यकर्त्यांद्वारे ही बातमी पेरली आहे असं माझं स्पष्ट मत आहे. ही बातमी पेरण्यात आली आहे. सगळ्यांच्या डोक्यात धनंजय मुंडे संपला ही गोष्ट गेली नाही पाहिजे म्हणून ही बातमी पेरण्यात आली आहे असं माझं क्लिअर कट म्हणणं आहे. आता तुमची भूमिका काय असणार आहे धनंजय मुंडे बाबत? आताच्या बाबतीत मला संतोष देशमुख प्रकरणात कुठेही धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळालेली नाहीये. कुठेही काल रात्रीपासून आतापर्यंत अशी कुठचीही घटना घडली नाहीये. अजित पवारांनी एकदा नाही 3दा त्यांना जे चाप मारला त्यासाठी परत कार्यकर्त्यांथ्रू त्यांनी ही बातमी पेरली आहे. त्यांच्या विरुद्ध मी एकदा नाही अनेक वेळा लढले आहे आणि लढत राहणार आहे. अजून एक बातमी येते की जनभावनेमुळे धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला होता, केंद्रातून काही दबाव नव्हता. नाही, जनभावनेमुळे घेतला गेला याच्यात काहीच दुमत नाही. कारण संतोष देशमुखांचे जेव्हा फोटोज बाहेर आले त्याच्यातली क्रूरता बाहेर आली आणि तो क्रूरता करणारा कराड हा धनंजय मुंडेंच्या जवळचा होता म्हणूनच त्यांचा राजीनामा घेतला गेला. वरून दबाव होता की नव्हता त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. जनभावना जी होती ती ही होती आणि त्यासाठी त्यांचा राजीनामा घेतला गेला. कुठचंही कारण असलं तरी या माणसाला परत येऊ देणार नाही. अजून एक बातमी आहे की राहुल गांधींनी परत एकदा निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी मतांची चोरीचा आरोप केले आहेत, काय सांगा? राहुल गांधींनी काल केलेली जी पत्रकार परिषद आहे डोळे उघडणारी पत्रकार परिषद होती. एक तर त्यांनी जे मुद्दे मांडले की घर नंबर 0 अशी असंख्य लोक, त्यानंतर एका वडिलांचं नाव हे XYZ वगैरे वगैरे जे LDHGOH अशा कोणाच्या वडिलांचं नाव असतं अशी लोक. या व्यतिरिक्त त्यांनी एका रूम मध्ये 80 लोक राहत आहेत, एका रूम मध्ये 46 लोक राहत आहेत. एक कट करून हा पार्ट परत घेणं राहुल. ताई, काल राहुल गांधीने प्रेस कॉन्फरन्स करून निवडणूक आयोगावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आरोप केले आहेत की राहुल गांधीची जी मेमरी आहे ते खराब झाली आहेत, काय सांगणार? देवेंद्र फडणवीस जे म्हणाले की राहुल गांधींच्या डोक्याची चिप खराब झाली आहे, मला असं वाटतंय की आत्ताच्या घटकेला लोकशाहीची जी चिप आहे ती करप्ट झाली आहे. आणि कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेवरनं हे स्पष्टपणे दिसतंय. त्यांनी जी उदाहरणं दिली म्हणजे घर नंबर 0 असलेले असंख्य मतदार, म्हणजे घराचा पत्ताच मुळात 0 आहे असे मतदार, मग एका रूम मध्ये 80 मतदार आणि ते पण वेगवेगळ्या कुटुंबातले वेगवेगळ्या नावांचे लोक, हे जे दाखवले गेले, एका घरात 46 लोक दाखवले गेले. मला कळत नाहीये की हे मतदार यादी इतकी हॉरिबल कशी असू शकेल. एवढंच नाही, एक मतदार
त्यांनी 4 वेगवेगळ्या पोलिंग बूथमध्ये मतदान करतोय. एक मतदार कर्नाटका, यूपी आणि महाराष्ट्रात करतोय. हे अनेक जे त्यांनी खुलासे केलेत अतिशय शॉकिंग आहेत आणि मला असं वाटतं याच्यावर सुप्रीम कोर्ट नक्कीच कारवाई करेल. आणि आजच सुप्रीम कोर्टाने आणि एक तडाखा हा ECIला दिलाय हे देखील कळतंय. मला असं वाटतं आत्ताच्या घटनेला ही लोकशाहीची जी चिप आहे तीच मुळात भाजपनी करप्ट करून ठेवलेली आहे. त्यांनी अजून एक आरोप केला की महाराष्ट्रात 5 महिन्यात 1 कोटी मतदार वाढले आहेत. त्याच्यावर काय नाही, आता ही सगळ्या याद्या बाहेर आल्या. एवढंच नाही, जे सगळे CCTV कव्हरेज होतं, जे 5 वाजल्यानंतर जे प्रचंड मतदान झालं, त्याची जी संख्या वाढली, 1 कोटी मतदार जे वाढलेत, जर ECIनी हिम्मत असेल आणि ही जर मतदार यादी पूर्णच्या पूर्ण मिळाली, याच्यात अनेक खुलासे होतील. मला असं वाटतं याचं आता सुमोटो कॉग्निझन्स हे सुप्रीम कोर्टाकडनं घेतलं गेलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील असं म्हटले आहेत की अजितदादा पवार बीडमध्ये येऊन काही होणार नाही, परलितीत प्रशासनात बदल करावे असं त्यांनी सांगितलंय. नाही, आता परळीतल्या प्रशासनात सगळीकडेच पूर्ण बीडमध्येच हे झालं पाहिजे असं माझं मत आहे. आणि मनोज जरांगे जे म्हणालेत त्यात कुठेतरी तथ्य आहे असं मला देखील वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.